कोल्हापुरातील कसबा बावड्यातील सिव्हिल इंजिनियर श्रीप्रसाद वराळे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत उल्पे, लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट निलेश वरुटे, स्ट्रक्चरल इंजिनियर सदानंद सबनीस, आर्किटेक्ट विश्वनाथ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या गुरुवर्य कन्स्ट्रक्शनच्या वतीनं कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमधील रावजी मंगल कार्यालयासमोर 8 गुंठे जागेत भव्य 7 मजली गिरनार हाईट्स हा रहिवासी आणि व्यावसायिक वास्तू प्रकल्प साकारण्यात येतोय। या वास्तू प्रकल्पाचं भूमिपूजन आज आमदार सतेज पाटील आणि आमदार तुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी नगरसेविका दीपाताई मगदूम, सदाशिव सरनाईक, किरण सरनाईक आणि लक्ष्मीबाई सरनाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी प्रत्येकानं मोठी स्वप्न पाहून आपल्या जीवनामध्ये यशस्वी उद्योजक बनावं असं आवाहन केलं। बदलतं वातावरण आणि बदलत्या परिस्थितीमध्ये कोल्हापूरचे उद्योजक यशस्वी आणि कौतुकास्पद काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरामध्ये 90 लाख स्क्वेअर फुटांची बांधकामं सध्या सुरू आहेत। येत्या 2030 सालापर्यंत 1.5 कोटी लाख स्क्वेअर फुटांची बांधकामं कोल्हापुरात उभारतील। त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली। गिरनार हाईट्स या महत्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल आमदार सतेज पाटील यांनी गुरुवर्य कन्स्ट्रक्शनचे श्रीप्रसाद वराळे, हेमंत उल्पे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं। आमदार तुराज पाटील यांनी उपनगरीय भागाला व्यावसायिक आणि रहिवासी असं एकत्रीकरण असणाऱ्या प्रकल्पांची गरज असल्याचं सांगितलं। गुरुवर्य कन्स्ट्रक्शनचे सिव्हिल इंजिनियर श्रीप्रसाद वराळे यांनी या गिरनार वास्तू प्रकल्पाविषयीची माहिती सांगितली। यावेळी आमदार सतेज पाटील आणि आमदार तुराज पाटील यांच्या हस्ते गिरनार वास्तू प्रकल्पाच्या बुकलेटचं प्रकाशन करण्यात आलं। कार्यक्रमाला वंदना वराळे, हेमंत उल्पे, ॲडव्होकेट निलेश वरुटे, सदानंद सबनीस, विश्वनाथ पाटील, ॲडव्होकेट सागर शिंदे, विलास पिंगळे, जयवंत साळोखे, ॲडव्होकेट रमेश हिलाल, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रायकर, मोहनराव सालपे, विराज उल्पे, अजित धामोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।